पंच डोसा आपला टाकलेला आहे. तर आपल्याला याच्यात थोडंसं घरी बनवलेलं लोणी टाकायचं आहे. मी घरीच बनवते लोणी. आम्ही जेव्हा तूप काढतोय ना त्याच्यामधलं थोडंसं ठेवतोय, ते होते आपलं बटर. तुम्ही याला थोडं पराठ्यासोबत पण खाऊ शकता, छान लागते. आणि आपल्या डोश्याला बघा, या लोणी पंच डोश्याला कशी जाळी सुटली आहे, मस्त जाळीदार दिसते ना. आता याला थोडंसं 2 मिनटं ठेवायचं, नंतर आपण याला पलटी मारूया. आता हे बघा, हे सगळं झालेलं आहे. आता आपण याला पलटी मारूया. हे बघा, आपला लोणी पंच डोसा बनून तयार आहे. ब्राऊन कलर मस्त आला आहे का नाही, छान दिसतं नाही. मी ब्राऊन कलर कशासाठी आला आहे, मी याच्यामध्ये पोहे पण भिजवते ना, डाळ तांदूळ आणि पोहे, त्याच्यामुळे असा कलर आला आहे. हे बघा, माझा काय डोशाचा तवा नाही, मी आपला रोजचा साधा तवाच वापरते. आपल्या दोन्ही साईडने पण किती मस्त भाजून झालं आहे. हे आहे बघा आपला लोणी पंच डोसा. लोणी लावले, मस्त जाळीदार झालं आहे. याला तुम्ही चटणीसोबत खा, सॉससोबत खा तरी चालते. ओके, बाय बाय, टाटा. सबस्क्राईब करा आम्हाला.